जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली। जाफराबाद तालुक्यातील अकोला देव आणि टेंभुर्णी भागात अर्धा तास गारपीट झाली। यात पपई, आंबा या फळबागाचं नुकसान झालं, तर गहू, हरभरा, ज्वारी ही पीक जमिनीवर आडवी झाली। नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। मला सांगा काय काय तुमचं नुकसान झालं? पपई किती गुंठ्यावर होती? किती नुकसान झालं? नुकसान तरी आमची 200 क्विंटलची नुकसान झाली। आता जो चालू माल होता समजा या मालाची हिशोबाने किती वेळ झाली गारपीट? गारपीट तरी अर्धा तास झाली सारखी। तुमच्याकडे काय काय नुकसान झालेलं आहे तुमचं? आमच्या शेतामधली ज्वारीचं नुकसान झालं आहे, भरपूर प्रमाणात गव्हाचं नुकसान झालं आहे, शेडनेट फाटलं आहे, शेडनेटमधली कारल्याचं नुकसान झालं आहे, मल्चिंगमध्ये भुकसे पडले आहेत, टमाट्याची मी मुंडकी छाटल्या गेली ती गारपिटीने, भरपूर नुकसान झालं आहे, गहू पडला आहे। बरं, किती वेळ गारपीट झाली आणि गारांचा आकार कसा होता ते मला सांगा? गाराचा आकार एक हरभऱ्याच्या ह्याच्यावनी काही म्हणजे सुपारीवणी होती आणि 5 मिनटं म्हणजे 1-2 मिनटं चालल्यासारखी झाली गारपीट। बरं, मला सांगा अजून तुमच्या भागामध्ये नुकसान काय काय झालेलं आहे? कोणकोणत्या पिकांचं झालं? गहू, ज्वारी, हरभरा, हे भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे। तुमचं किती नुकसान झालं वैयक्तिक? माझं भरपूर नुकसान झालं। एक शेडनेट फाटलं बंद, त्याच्यानंतर टमाट्याचं नुकसान झालंय, ज्वारी पडली बंदी, एकर भरातली ज्वारी, आणि कारल्याचं नुकसान झालंय। बरं, कांदा अंदाजे एकूण सगळं किती? एकूण सगळं अंदाजे एक 1.5 लाखाचं नुकसान झालंय। बरं, आता काय मागणी काय? शासनाने एवढीच मदत करावी मला, एवढीच मागणी आमची। पंचनामे वगैरे झाले का? कोणी आलं? पंचनामा तर अजून झाला नाही, आता आम्ही तसं तलाठी साहेबांना कळवलंय, आता आल्यानंतर पंचनामा होईल।